खरं तर चांगली मात्र एकंदरीतच राजकारण चित्र पाहिलं तर मवियामध्ये मात्र जुंपली असंच काहीसं म्हणावं लागेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रभावी, स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणारे नेते आता मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत। विजय झाला तर उतरणार नाही आणि मातणार नाही आणि पराभव झाला तर खचणार नाही असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं। खरं तर लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि आता निकाल काही तासांवर आल्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केले। पाहूयात मुनगंटीवार यांच्या वाक्यांचा अर्थ आणि अन्वयार्थ काय आहे। एखादा पराभव होतो, पराभव या देशामध्ये श्रद्धेय अटल बिहारींचाही जागा आहे, स्वर्गीय इंदिराजींचाही जागा आहे आणि या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव झाला आहे। जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मोदी पंतप्रधान पदाची हायट्रिक मारताना दिसतात। मग महाराष्ट्राचे वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार स्वतःच्या कामगिरीचं विश्लेषण करताना पराभवाबद्दल का बोलतायत? खरं तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित लोकसभा निवडणुका होण्यापूर्वीच राजकीय पंडितांना मिळालं असावं। झालं असं की सुधीर मुनगंटीवारांची लोकसभा निवडणूक लढवण्याची अजिबात इच्छा नव्हती, मात्र दिल्लीतल्या महाशक्तीच्या आदेशापुढे त्यांचं काही चाललं नाही। ठीक आहे, चंद्रपूरची जागा खरं तर तुम्हालाही माहिती आहे की मी तयार नव्हतो आणि जेव्हा आदेश आला तेव्हा मी घडवले। 13 मार्चला माझी तिकीट घोषित झाली, 19 एप्रिलला निवडणुकीचं मतदान झालं। एकीकडे पक्षश्रेष्ठींनी आपल्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवू नये म्हणून मुनगंटीवारांनी देव पाण्यात ठेवले होते। दुसरीकडे मुनगंटीवारांच्या प्रतिस्पर्धी म्हणजेच काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांना तिकिटासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघर्ष करावा लागला। पती बाळू धानोरकरांच्या निधनानंतर आमदार प्रतिभा लोकसभेच्या आखाड्यात उतरल्या। एकीकडे पक्षातील कथित बंडाळी आणि दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांसारखा तगडा प्रतिस्पर्धी, अशी दुहेरी लढाई त्यांनी लढली। या लढाईचा निकाल 4 जूनला लागणार असला तरी सुधीर मुनगंटीवारांच्या प्रतिक्रियेतून निकालाचे संकेत मिळू लागलेत। मुनगंटीवार मतदारसंघाच्या भूगोलाचं विश्लेषण करू लागले। 2 जिल्हे आहेत, एक चंद्रपूर आहे आणि एक अमरावती विभागाचा यवतमाळ आहे। त्या विभागाच्या 2 विधानसभेशी माझा तसा संपर्क आलेला नव्हता। पक्ष संघटना म्हणून निश्चितपणे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करणारे होते। निवडणूक लढवली, निकाल काहीही लागू दे, प्रतिक्रिया काय द्यायची हे मुनगंटीवारांचं आधीच ठरलंय। या निवडणुकीत मी आठवतो की मी 16 मार्च 1995ला पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हाच मी ठरवलं विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। आपण जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या विकासासाठी उभं राहत। समजा जनतेला त्यांचे प्रश्न, मग शेतीचे प्रश्न असेल, आरोग्याचे असेल किंवा लोकसभा क्षेत्रातले प्रश्न, हे काँग्रेसचा उमेदवार 5 वर्ष या समस्या सोडवू शकतो असं वाटत असेल तो शेवटी अधिकार त्यांचा आहे। भाजपची बाजू नेहमी फार उत्साहाने लढवणारे सुधीर मुनगंटीवार का चंद्रपूरबद्दल साशंक वाटतंय किंवा उत्साह? साशंक नाही, माझी 1995 पासूनचं हे माझी ध्येय आहे। तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये गेला तर तिथेही घेऊन आहे आणि म्हणून मी साशंक नाही आहे। मी आपल्याला मतदारांच्या लोकशाहीमधल्या अधिकाराबद्दल सांगतोय की मतदारांनी ठरवायचं आहे। मी साशंक असण्याचं कारण नाही, मला विश्वास आहे की आम्ही जिंकून येऊ। साशंक नाही, आपण प्रश्न केला की तुम्हाला काय वाटतं, तर मी हे सांगितलं की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। मी पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रामध्ये मी कामाला लागेलच। तर देशामध्ये NDAला जर कौल जनतेचा मिळत असेल तर मोदींनी 10 वर्ष काम करून दिलेले आहे आणि त्या कामाच्या मोबदल्यात जनतेचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार व्यक्त करत आहे आणि चंद्रपूरमध्ये जनतेचा प्रतिसाद जो राहील, जनतेचा जो निर्णय राहील तो सर्वमान्य राहील। मला विश्वास आहे की मी चंद्रपूरमध्ये जिंकेल असा विश्वास ते व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।